गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. सकाळचे वाजले 7. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय मित्रांनो कटंगी बायपास जबलपूर मधून. तर 2 दिवस आपण थांबलो होतो कटनीमध्ये, तिथून काही बुकिंग भेटलं नाही म्हणून इथे आलो. तर इथे महादेव ट्रान्सपोर्ट म्हणून आहे, तर थोडी ओळख निघाली तिथं पण. म्हणजे जेव्हा आपण त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेस ओळखीवरती ओळख निघाल्या. तर झाली मित्रांनो बुकिंग कन्फर्म. आपण इथून आता निघालोय बालाघाटला. बालाघाटला जाऊन आपल्याला गाडी लोडिंग करायची आणि टायटल वरती तुमच्या लक्षात आलं असेल आपण MP मध्येच फिरतोय. तर रतलामला जायचं इथून मटेरियल घेऊन, घर सामान. तर आता सकाळचे 6 वाजलेत. लवकर सकाळ रात्रीच ऍक्च्युली डन झालं. 11 साडे 11 वाजले होते. त्यानंतर मग 6 वाजता आपल्याला पिकअप साठी जायचं होतं मटेरियल पॅकिंग करण्यासाठी. तर चल निघूया मित्रांनो. डायरेक्टली आपल्याला लेबर घ्यायचे तो वाटेमध्ये. तर ते एक 10 किलोमीटर तिथून घ्यायचं आणि डायरेक्टली रतलामला पोहोचायचं. तर पोहोचूया मित्रांनो आपण डायरेक्टली आता बालाघाटच्या लोडिंग पॉइंटवर. इथून पुढे आपल्याला बालाघाटला यायचं. तर बालाघाटवरतून लोडिंग करून रतलामचं हे बुकिंग आहे. तर हे 700-800 किलोमीटरचा हा प्रवास होणार आहे इथून पुढचा. तर इथपर्यंत येण्यासाठी मित्रांनो आपल्याला 250 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. तर फायनली इथे येऊन लोडिंगच्या लोकेशनवरती पोहोचलोय. तर हे साहेबाचं आहे, म्हणजे पोलीस आहेत MP चे. तर त्यामुळे आपल्याला इथून कोणी अडवणार नाही ह्या प्रवासामध्ये. कारण MP मध्ये एंट्र्या भरपूर होतात आणि आपल्याकडे ती पर्ची होती म्हणून आपण येताना ती दाखवत इथपर्यंतचा प्रवास केला. तर जाताना काय ते पोलीसवाले बरोबर असल्यामुळे ते टेन्शन नसणार आहे. फक्त त्यांनी काही जास्त रेकॉर्डिंग वगैरे आपल्याला करता येणार नाही काही प्रोटोकॉल्समुळे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महत्त्वाच्याच गोष्टी आपण ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहे आणि आपली जर्नी कंटिन्यू करणार आहे. तसं आपल्याबरोबर 2 मुलं जी आली होती तर ते मटेरियल पॅकिंगला गेलेत. तर त्यांचं पॅकिंग उरकल्यानंतर मग आपल्याला इथून निघायचं आहे. तर तोपर्यंत आराम करू, कारण 250 किलोमीटरचा प्रवास आणि हे भरपूर असं ऊन आहे. इधर आहे ना पोलीस चौकी. हे 2 आपले पार्टनर. चलो निकलते. आणि ते बघा तिकडे साहेब आहेत, भाजी घेतात ते बघा. हा याला इथं तरी सोडा. तर चला मित्रांनो निघूया, आपली जर्नी सुरू करूया. आता पुढं बालाघाटचं बस स्टँड आहे, तिथे ह्या दोघांना सोडायचं आहे आणि तिथून पुढं आपली जर्नी कंटिन्यू करायची. घेतलं फुकट. चलो चले. वो कहा, वो तो निकल गया. तर बालाघाट पासून मित्रांनो आपण आता एक 50-60 किलोमीटरचं अंतर कव्हर केलं असेल. जस्ट डिझेल भरायला थांबलो. शिवनीच्या थोडं अलीकडे आणि इथून पुढे मित्रांनो आपल्याला शिंदवाडा ते नंतर बेतूल नंतर 2 रोड दाखवतात. एक तर देवास मार्ग आहे, दुसरा इंदोर मार्ग आहे. तर बघूया साहेब कोणता रोड सांगतायत, तर तो रोड ट्राय करू आणि मग डायरेक्टली रतलाम असा आपला रूट राहिलाय. 666 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. 12-13 तास म्हणजे सकाळ आपल्याला होईलच. उजाडता आपण इंदोर पर्यंत पोहोचून जाऊ. तर चला, साहेब बरोबर असल्यामुळे काही जास्त शूट वगैरे करत नाही. आता इथून पुढचा प्रवास कंटिन्यू करू. चला भेटूया मित्रांनो सकाळी. नेक्स्ट मॉर्निंग.
गुड आफ्टरनून मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर पोहोचलोय आपण मित्रांनो रतलामला दुपारी 2 वाजता. तर आता 3-3:30 वाजलेत. आंघोळ वगैरे उरकले, आलो पहिलं आंघोळ उरकली, जेवण करलं आणि इथं डायरेक्ट पोहोचलो. तर मस्त अशी आंघोळ साहेबाच्याच फ्लॅटवरती गेली, तिथे यांना क्वार्टर्स भेटलेले आहेत. तर हे मोठ्या पदावरती साहेब आहेत, त्यामुळे मी काही जास्त शूट करू शकलो नाही. आणि आपल्याबरोबर जे होते तर ते साहेबांचे असिस्टंट आहेत, ते पण पोलीस. मग पोलीस असल्यामुळं आजच्या ब्लॉगचं टायटल सुद्धा तेच ठेवलं होतं मी. तर मस्त अशी ट्रिप झाली. निघालो आपण ॲक्च्युली भोपाळ मार्गे आलो, कारण जो शिंदवाडाचा रोड दाखवतो तर तो सिंगल रोड होता. मग सरांनी सजेस्ट केलं की भोपाळ मार्गे देवासला आणि देवासवरतून उज्जैन मार्गे रतलामला. तर हा रोड मस्त असा 4 लेनचा प्रवास झाला, काही टेन्शन नाही. काल 6 वाजता सुरू केला होता प्रवास, आज दुपारी 2 वाजेपर्यंत 750 किलोमीटरचा प्रवास करून खूप फास्ट, मस्त, एक नंबर. कारण मी रात्री 2 तास झोप काढली, त्यावेळेस साहेबांनीच गाडी पण चालवली, त्यामुळं चला म्हणजे आपल्याला ते एक थोडा सपोर्ट भेटला त्यांच्यामुळं. तर त्यांनी पण गाडी चालवली, मग आलो गप्पा मारत, पूर्ण प्रवास कव्हर केला घेतला. आणि प्रोटोकॉल्समुळे आपण काही शूट करू शकलो नाही, कारण कुठून उचललं कुठं सोडलं या सगळ्या गोष्टी थोड्या चला गव्हर्नमेंटचं आहे म्हणून सोडून देऊ. तर मस्त अशी जर्नी झालेली आहे मित्रांनो. आता आपण आहे रतलाममध्ये. आता गाडी खाली करणारे लेबर येत आहेत, तर ते यायला त्यांना एक अजून अर्धा-पाऊण तास लागेल. तोपर्यंत मस्तपैकी आराम करता येईल. आणि इथून देवासला नाही तर देवास तर नाहीच म्हणा, बट पितमपूर नाही तर मग इंदोर अशा 2 ठिकाणी जाऊ, कारण आज संडे, आज काही बुकिंग भेटणार नाही. तर इथून डायरेक्टली पितमपूरला नाही तर इंदोरला जाता येईल, तिथून काहीतरी बुकिंग शोधता येईल उद्याच्या सोमवारी. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण हा ब्लॉग मित्रांनो थोडा फास्टच झालाय, डायरेक्ट फास्ट झालाय. म्हणजे तिथं सुरुवात झाली, इथं एंड केला लोकेशनला. तर मध्ये फक्त भोपाळ दिसला असेल, त्यानंतर उज्जैन बायपास, असं शॉर्ट मध्ये अशी प्यार आली त्यांची साहेबांची. चला झाली गाडी खाली, डायरेक्ट साहेबाच्या फ्लॅटमधून आपली गाडी एमटी.